हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत मटण रस्सा भाजी. सगळ्यात अगोदर 250 ग्रॅम मटण घेतलं, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर 1 स्पून मीठ आणि 1 स्पून हळद त्यामध्ये ॲड केली. त्यानंतर 1 स्पून धने पावडर ॲड केली. सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकर ठेवला, त्यामध्ये 2 स्पून तेल ॲड केलं. छोट्या आकाराचा कांदा कट करून घेतला, तो गोल्डन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये मटण ॲड केलं. 5 ते 6 मिनटं ते परतून घेतलं आणि गरम पाणी त्यामध्ये मिक्स केलं. आता 5 ते 6 शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे आपलं मटण छान शिजेल. तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊयात. सगळ्यात अगोदर खोबरं कट करून घेतलं, ते व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर हिरव्या मिरच्या तेही व्यवस्थित भाजून घेतला. त्यानंतर कांदा कट केलेला होता, तो परतून घेतला. मसाला परतून झाला तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊयात. सगळ्यात अगोदर 2 स्पून कढईमध्ये तेल ॲड केलं. त्यानंतर 1 स्पून हळद, तयार केलेले कांदा खोबऱ्याचे वाटण आता यामध्ये मिक्स करणार आहे. खोबरं आणि लसूण व्यवस्थित बारीक करून घेतला होता मिक्सरमध्ये, तो यामध्ये ॲड केला आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण 5 मिनटं छान पद्धतीने परतून द्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर कांदा त्यामध्ये ॲड केला, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतू द्यायचा आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. त्यानंतर मी काही आपले घरगुती मसाले ॲड करणार आहे. 1 स्पून मिरची पावडर ॲड केली. त्यानंतर सवई मसाला 1 स्पून ॲड केला. त्यानंतर घरगुती मसाला 1 स्पून ॲड करणार आहे. तो व्यवस्थित सगळं परतून द्यायचं आहे. मसाला छान परतू द्यायचा आहे. मसाला आपला छान परतून झाला आहे. त्यानंतर आपण मटण शिजलं आहे का नाही ते बघूयात. मटण आपलं शिजून झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ज्या शिट्ट्या झाल्या होत्या मटणाच्या, तर मटण शिजलेलं होतं त्या मसाल्यामध्ये ॲड केलं. हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित परतून झाला आहे. भाजीला तेल सुटलं आहे. त्यानंतर गरम पाणी भाजीमध्ये थोडंसं ॲड केलं. 1 ते 1.5 ग्लास मी पाणी ॲड केलं होतं यामध्ये. त्यानंतर आता उकळी येऊपर्यंत भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे. आपली भाजी शिजून रेडी आहे. आपली भाजी खूप छान आणि टेस्टी झाली आहे. चलो